मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक लावण्यात आलेला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने 2014 साली दिलेल्या आरक्षण निर्णयाला फडणवीस सरकारने 2014 साली सत्तेत आल्यावर स्थगितीचा अध्यादेश काढला। मात्र या अध्यादेशाचं 6 महिन्यात कायद्यात रूपांतर होणे अपेक्षित होतं, पण ते झालं नाही। त्यामुळे अध्यादेश अमान्य झाला। त्यामुळे काल राज्य सरकारकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलाय। आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयात मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण 23 डिसेंबर 2024 रोजी रद्द झाल्याचा उल्लेख आहे। त्यामुळे आरक्षण रद्द झाल्यानंतरही राबवली जाणारी जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेक लागलाय। दरम्यान मुस्लिम आरक्षण रद्द झाल्याप्रकरणी काँग्रेस नेते हुसेन दलवाई, नाना पटोले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। बघा, हा निर्णय घेतला असला तरी त्याच्यावरती येणाऱ्या विधानसभेत चर्चा केली जाईल असं मला वाटतं। इथे माझं मत व्यक्त करून काही उपयोग नाही। मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण या संबंधामध्ये विचार झालेला होता। तो आता हे सरकार काही ते आणेल असं मला वाटत नाही। आणि मुख्य म्हणजे हे जे हायकोर्टात गेलं, हायकोर्टाने सांगितलं की मुस्लिम समाज हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्यामुळे किमान त्यांना याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तरी रिझर्वेशन द्यावं। सरकारने या संबंधामध्ये जो थोडासा उदारतेने निर्णय घेणं आवश्यक आहे, हायकोर्टाने सांगितलेलं आहे, ते मान्य केलं गेलं पाहिजे। शपथ घेत असताना मग मुख्यमंत्री पदाची असो, मंत्रिपदाची असो, आम्ही सगळ्यांच्या बद्दल ममत्व ठेवू, कोणाबद्दलही द्वेष करणार नाही अशी भूमिका शपथ घेताना हे लोक घेतात, संविधानावर हात ठेवतात। पण त्याच संविधानाला मुठभाती देण्याचं पाप राज्याचं आणि केंद्राचं सरकार करताना आपण पाहतो आहे। माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचंही पालन ते करायला तयार नाहीत आणि त्याच्यामुळे द्वेषपूर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून ही मुस्लिम आरक्षणाची कारवाई केली गेलेली आहे असं आम्ही म्हणू। दरम्यान या सगळ्या संदर्भात महायुतीतल्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। जो काय निकाल आहे कोर्टाचा, त्या कोर्टाच्या निकालाप्रमाणे मला असं वाटतं की पुढची कारवाई झाली आहे। मुस्लिम आरक्षणासंबंधी जे कोर्टाचा निकाल आहे त्यावर जे कोर्टाने नाकारलं आहे मुस्लिम आरक्षण, त्या आधारावर सरकारने कारवाई केली आहे किंवा सरकार कारवाई करेल। यापूर्वीच तो खरं आरक्षण रद्द करण्याची कार्यवाही सुरू होती, कारण तो काही त्याला एक विशिष्ट कालावधी मान्य उच्च न्यायालयाने दिलेला होता। त्याच्यानंतर मात्र ते आपोआपच रद्द झालेले, ते काही कोणी रद्द करण्याची भूमिका नव्हती। त्यामुळे विनाकारण काही मुस्लिम समाजाचं आरक्षण रद्द करण्याची भूमिका शासनाने घेतलेली असं मानण्याचं कारण नाही। त्या जलेलियांचं काही आरक्षणामुळे त्यांच्या स्वतःच्या राजकीय असलेल्या दोघांमुळे भाग वेगळा, परंतु मुस्लिम समाजाच्या मुलांमध्ये आजही अतिशय मोठे, जर तुम्ही आकडेवारी मला वाटतं राज्य सरकारने आम्ही प्रसिद्ध करू, किती समाजाची मुलं आज शिक्षण घेत आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत। ये अध्यादेश 2014 के पहले इसको कानून के अमल में नहीं लाया गया था। अगर ये लाया गया था तो अभी ये नहीं होता। ये सरकार का इससे कोई लेना देना नहीं। अध्यादेश अभी कैंसिल किया, ये पहले हो जाना था। उन्होंने कंप्लीट ही नहीं किया, उन्होंने मुसलमानों को आधार में लटका के रख दिया। जब अगर कंप्लीट करते तब बोलते तो कि भाई कि सरकार ने कैंसिल किया तो तब माना जाता है। सरकार ने कोई कैंसिल नहीं किया, ये प्रक्रिया आप पता कर लीजिए, वो रहेगा ही नहीं ना। जब हाई कोर्ट ने उस पर स्टे दे दिया था उसी समय, जब कानून ही नहीं बना तो वो तो उस पर ध्यान नहीं गया होगा उस डिपार्टमेंट का। अभी जब ये कार्रवाई हुई तो डिपार्टमेंट का ध्यान गया, तो उन्होंने प्रोसेस को पूरा किया है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।